त्याची भूमिका काय असणार आहे? कारण याच्यात कळीचा मुद्दा हा आहे की जरी विलिनीकरण झालं तर शरद पवार इंडियात येणार का? म्हणजे इंडिया आघाडी सोडून इंडियात येणार का? आणि हा निर्णय ते घेणार का? हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. असे असे अनेक मुद्दे आणि म्हणूनच जनता थोडीशी संभ्रमात आहे आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की जनतेच्या मनात थोडासा कल्लोळ आहे की नेमकं कसं समजून घ्यायचं. त्यासाठीच आम्ही तुम्हाला बोलतो केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रशांतची फूट पडली, पण पवार कुटुंबात कधीही फूट पडलेली दिसली नाही. अगदी अजितदादा हयात असताना आणि अजितदादांचं दुर्दैवी अपघाती निधन झाल्यानंतरही पवार कुटुंबीय मात्र एकत्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस मधलं विलिनीकरणाची जी चर्चा सुरू आहे ती या कौटुंबिक एकीच्या पार्श्वभूमीवर जर समजून घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची? कुटुंब एकत्र राहील, विलिनीकरण हो न हो, कुटुंब एकत्रित राहणार. कारण एक लक्षात घ्या की पवार कुटुंबियाने बारामती परिसरात आणि इतरत्रही डेव्हलपमेंट, ज्याला विकासाचे प्रोजेक्ट म्हणतात किंवा विकासाच्या संस्था म्हणतात, विद्या प्रतिष्ठान एक त्याचं उदाहरण, अशा अनेक संस्था आहेत, याच्यामध्ये ते सक्रिय आहेत. आणि अशा पद्धतीने विकासाचं काम करायचं असेल तर सत्तेबरोबर राहायला पाहिजे, ही अजितदादांची भूमिका होती, जी पूर्वी शरद पवारांचीही होती. म्हणजे जर का 99 मध्ये शरद पवारांचं आपण ऐकलं किंवा 2004 मधल्या त्यांच्या भूमिका पाहिल्या, तर सत्तेच्या बरोबर राहिलं तर विकासाची गाडी जोरात हाकता येते. विरोधात राहून ते होत नाही, हे त्यांना 85 मध्येच लक्षात आलं होतं, जेव्हा ते काँग्रेस सोडून बाहेर गेले होते आणि परत काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे त्या दृष्टीने पुढे वाटचाल करायची तर सत्तेबरोबर राहणं हे पवार कुटुंबियांसाठी आवश्यक आहे. एकतर अजितदादांमुळे ते थेटपणे सहभाग होता. आता सुनेत्रा वहिनींच्या मार्फत त्यांच्याशी कसे संबंध ठेवून, म्हणजे सौदार्याचे संबंध ठेवून आपल्या सगळ्या तिथल्या संस्था आणि तिथल्या जे अनेक विकासाची कामं आहेत ती मार्गी लागतील. त्याच्यासाठी चांगला निधी सरकारकडनं मिळेल. सरकार त्याच्याकडे त्याच्या पाठीशी उभं राहील. कारण अजितदादा अर्थमंत्री होते, त्यामुळे ते अनेक गोष्टी स्वतः करू शकत होते. एक वेळ ते देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे त्यांच्यावर थोडासा प्रभाव टाकून आपल्याला हवं ते करून घेऊ शकत होते. हे आता सुनेत्रा वहिनींना जमेल का, हा इथे कळीचा मुद्दा आहे बारामती परिसरात. आणि म्हणून पवार कुटुंब एकत्र राहणं हे बारामतीच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते कुटुंब एकत्र राहील, पण म्हणून दोन राष्ट्रवादी विलिनीकरण होईल असं मला वाटत नाही. कदाचित राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी त्यांची युती होऊ शकते, ही एक पहिली स्टेप असू शकते. आणि विलिनीकरण हे पुढच्या निवडणुकीच्या वेळी तेव्हाचं वातावरण बघून, तेव्हाचं एकूण जनमताचा सूर बघून त्यानुसार होऊ शकतं. प्रशांतजी, तुम्ही एक मुद्दा आता बोलता बोलता सांगितला होता, ते म्हणजे पवार कुटुंबाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारलंय असं दिसतंय. कारण शरद पवारांनी आज त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदी जो शपथविधी झाला त्याचं स्वागत केलंय, आनंद झालाय असं त्यांनी म्हटलंय. पण त्याच वेळी विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेही नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा अधिकार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. या दोन वेगवेगळ्या घडामोडी आहेत, पण त्या एकत्र पाहायच्या तर सर्वसामान्य माणसानं त्याकडे कसं पाहायचं? देवेंद्र फडणवीसांचं वाक्य आपण नीट ऐकलं तर ते एवढंच म्हणाले की त्या पक्षात काय चाललंय हे मला माहित नाही, पण माझ्यापर्यंत विलिनीकरणाची चर्चा आली नव्हती. आणि मला वाटतं हे लॉजिकल वाक्य आहे. म्हणजे याचा एक अर्थ असा होतो की विलिनीकरणाची चर्चा त्या टप्प्यात गेलेली नव्हती की ज्या टप्प्यात भाजपशी त्याबाबत बोलावं. म्हणजे फारच प्राथमिक स्तरावर झाली असेल तर चर्चा असेल. आणि ते आपल्यालाही माहित होतं, कारण पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांनी एकमेकाच्या बरोबर एका चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे, किंवा आता जिल्हा परिषदेतही ते लढवत आहेत एका चिन्हावर अनेक ठिकाणी निवडणुका. त्यामुळे या पद्धतीचं सामंजस्य हे नक्कीच होतं. विलिनीकरण होऊन सत्तेत शरद पवार गटाने सहभागी होणं हा जो टप्पा आला असता तर त्या टप्प्यावर नक्कीच अजितदादांना देवेंद्र फडणवीसांशी बोलावं लागलं असतं. एवढंच नाही तर अमित शहा आणि कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं किंवा भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी यांच्याशी चर्चा करायला लागली असती. कारण शेवटी महाराष्ट्रातलं सरकार याच्यात बहुमताचा, आपले बहुसंख्येचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे शरद पवार गटाला इन्व्हॉल्व्ह करून घेतल्यानंतर सत्तेत
त्यांचा सहभाग कसा असावा, कोणता असावा, काय पद्धतीचा असावा, या सगळ्या गोष्टीची चर्चा ही आवश्यक होती. पण मुळात पहिला मुद्दा हा की इंडिया गट सोडून म्हणजे राहुल गांधींना सोडून शरद पवार इकडे येणार होते का? आणि याबाबत एक महत्वाची माहिती म्हणण्यापेक्षा एक ऑब्झर्वेशन की अजूनही बारामतीत कोणीही काँग्रेसचा किंवा इंडिया आघाडीतला ज्येष्ठ नेता आलेला नाही हो. आजपर्यंत. फक्त सकपाळ पहिल्या दिवशी होते आणि ते साहजिक आहे, सर्व पक्षांचे नेते अंत्यदर्शनाला आलेले होते. पण त्यानंतर बारामतीकडे इंडिया गट कोणीही मोठा नेता आलेला नाही. म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल, पण हे स्पष्ट दाखवत आहे की इंडिया गट हा सध्याच्या घडीला तरी अजितदादा गटाबरोबर नाहीये आणि हे शरद पवारांना ऍक्सेप्ट असणार आहे, म्हणजे त्यांच्या गटाला बरोबर. ऍक्सेप्ट असणार आहे. हा एक मुद्दा आहे. कळीचा मुद्दा आणखी एक कळीचा मुद्दा इकडे एक छोटासा प्रश्न आहे, पण आपल्याकडे वेळ देखील कमी आहे, कदाचित थोडं लवकर द्यावं लागेल उत्तर. तो प्रश्न असा आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका पातळीवर कुठेतरी दिसत आहेत, पण त्याच वेळी शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील, मग ते उदय सामंत असतील, त्याचप्रमाणे संजय शिरसाट असतील आणि आज प्रताप सरनाईक, हे काहीशी वेगळी भूमिका किंवा वेगळी शंकास्पद भूमिका व्यक्त करताना दिसत आहेत. विलीन